प्रत्येक मोठ्या लेखकाचं कवीचं असं एक स्वप्न असतं की आपल्याला दमानी साहित्य पुरस्कार मिळाला पाहिजे. आपल्याला आठवत असेल की अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये आता असे उल्लेख येऊ लागलेले आहेत की त्यातला लेखक जर कोणी पात्र असेल तर तो असं सांगत असतो, असू दे एक दिवस असा येईल की मला सुद्धा दमानी पुरस्कार मिळेल. त्या दमानी पुरस्काराचं वितरण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी होत आहे. नागराज मंजुळे यांच्या उन्हाच्या कटाविरुद्ध या कविता संग्रहाला यावर्षीचा भैरूरतन दमानी साहित्य पुरस्कार देण्यात येतो आहे. खरं तर माणसाचं वय आणि त्याची कविता याचा त्याच्याशी काही संबंध नसतो. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की माणूस तरुण असला की तो विचार करत असेल की नाही, पण नागराज मंजुळेकडे बघितल्यावर आपल्याला असं वाटेल की एवढ्या तरुण वयात इतका विचार करणं बरं नाही. इतकी विचारानं भरलेली आणि आशयानं संपन्न असलेली कविता त्याने लिहिली. बरं, हा माणूस नुसता कवी असता तरी चालला असतं, पण कवी तर आहेच, पण चांगला दिग्दर्शक सुद्धा आहे. तुम्हाला आठवत असेल की 6 महिन्यापूर्वी त्याने तयार केलेल्या पिस्तुल्या नावाच्या लघुचित्रपटाला राष्ट्रपतींचा पुरस्कार मिळाला आणि दिल्लीमध्ये त्याचा सन्मान झाला. जेऊर सारख्या, आणि हा चित्रपट, हा समारंभ संपल्या आपण पाहणार आहोत. फक्त तो 15 मिनिटं आणि 16 सेकंदाचा चित्रपट आहे, परंतु त्या 15-16 मिनिटांमध्ये त्याने जे दाखवलं ते आपल्या सगळ्यांच्या हृदयाला हेलावून सोडल्याशिवाय राहणार नाही. करमाळा नावाच्या छोट्या गावाच्या शेजारी जेऊर नावाच्या एका गावात हा कवी राहत होता आणि जेवढा म्हणून संघर्ष करता येईल तेवढा करून आज तो आपल्या जीवनाची वाटचाल करतो आहे. ऊन हा त्यांच्या कवितेतला प्रतिकात्मक असलेला भाग परिस्थितीशी झुंज घेण्यासाठी आहे. म्हणून त्याला असं वाटत राहिलं की उन्हाचा कट कितीही मोठा असला तर तो उधळून लावण्यासाठी सावलीच्या शोधात मी गेल्याशिवाय राहणार नाही. कवी नागराज मंजुळे. मी या समारंभाचे आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय ढाके सर यांना विनंती करतो, त्याचबरोबर या समारंभाचे अध्यक्ष आणि ढोबळे सर संयुक्तपणे आपण नागराज मंजुळे यांचा सन्मान करावा आणि त्यांना यावर्षीचा भैरूरतन दमानी साहित्य पुरस्कार द्यावा. रोख रुपये 25,000, स्मृतिचिन्ह असं याचं स्वरूप आहे. पुरस्कारानं माणूस मोठा होतो की नाही माहीत नाही, पण पुरस्कारानं माणसाला मोठं होण्याचं तंत्र समजतं हे मात्र नक्की. मंजुळेंना जेव्हा दमानी पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्या गावाने दिवाळी साजरी केली होती. इतकी संवेदनशीलता आपल्याकडे अजून शिल्लक आहे, ही सुद्धा अतिशय चांगली गोष्ट आहे. ज्यांचं सगळं आयुष्य उन्हामध्ये दगड फोडण्यात गेलं अशा कुटुंबात जन्मलेला हा माणूस इतक्या उत्तमपणाने शब्दाशी जुळली येतो, ही गोष्ट सुद्धा अत्यंत अभिमानास्पद अशा स्वरूपाची आहे. खरं तर या पुरस्काराला उत्तर म्हणून काय बोलावं हे मला कळत नाही आहे. कवितेविषयी बोलावी की जगण्याविषयी बोलावं असा संभ्रम मनात दाटून आला आहे. आणि जगणं आणि कविता माझ्यासाठी कधी वेगळी झाली नाही. म्हणजे कविता लिहूनच जगलो किंवा कविता लिहून मी मरण टाळलं असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती मला वाटत नाही. पण कविता इतकी बिनमहत्वाची आहे या सगळ्या पडझडीत हे मला नेहमी जाणवत गेलं. कविता कुठं छापून यायची आणि माझी आई मला विचारायची की एका कवितेचे तुला किती रुपये मिळतात. आणि माझे वडील माझ्या कवितेचा अर्थ शोधत प्राध्यापकात माझ्या गुरूंकडे, सरांकडे जायचे आणि कवितेचा अर्थ समजून घ्यायचे. मला या दोन ह्याच्यात काहीच कळायचं नाही. आणि कधीही कोणी भेटलं तर विचारायचे काय करतो. तसा मी आत्ता ह्या 3 वर्षात काहीतरी करतोय असं मला आणि बाकीच्या सगळ्यांना वाटतं. बाकीचे विचारायचे की काय चाललंय, तुझा पगार किती आहे. मी सोलापुरात पोलीस भरतीत झालो होतो आणि पोलिसाची नोकरी 13 दिवस केली आणि सोडून गेलो. तर अनेक जणांचे प्रश्न होते की तुझं काय चाललंय, अरे काय कमावतो की नाही. पण असं कधी कोणी विचारलं नाही की काय लिहितोस, नवीन कविता लिहिली का, नवीन वाचली का, नवीन काहीतरी चर्चा, असं कधी आयुष्यात झालं नाही. पोटापाण्याचे प्रश्न असतात, नक्कीच असतात, पण कविता जगण्याला उभारी देते, जगण्याचं भरणपोषण करते, ह्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष व्हायचं आणि मी संभ्रमित व्हायचो की आपलं चाललंय काय. मला प्रश्न हा, म्हणजे मी आपण ज्याला म्हणतो सक्सेसफुल असं याच्या आधीही काहीतरी करू शकलो असतो की म्हणून मला प्रश्न होता की जगायचं की नाही. हे सगळ्याचं जे चाललंय याच्याविषयी माझे काहीतरी बालिश प्रश्न असायचे. मला माणसांच्या द्वेषात, प्रेमात याच्या पलीकडे जाऊन कधी कधी करायचं की असं का होत आहे. म्हणजे आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या घडामोडी असतील किंवा एकूणच जे बघतो तर त्याच्या मागचा प्रश्न नेहमी सतावायचा. उदय प्रकाशांची एक कविता आहे की कठपुतलियों का क्या हारना जीतना, प्रश्न ये है डोरियां खींचता कौन है. कठपुतलियों का क्या हारना जीतना, प्रश्न ये है डोरियां खींचता कौन है. नाव डूबेगी तो नाविक जाएंगे कहाँ, मगर इतनी गहराई से सोचता कौन है.
नेहमीच असं व्हायचं की तू खूपच, दास सर म्हणाले की इतकं का विचार करतो. मला कळायचं नाही. बाकीचे म्हणायचे तू ज्ञानेश्वरी वगैरे वाचले काय, आणि या वयात ज्ञानेश्वरी वाचू नको, तू संन्यास वगैरे घेशील. मला कळायचं नाही की इतकं चांगलं आहे, यांना काहीतरी जे रक्तात उतरेल असं काहीतरी होतंय. पण माणसांना भेळ खाऊन सुखी व्हायची सवय लागलेली आहे. पण जे रक्तात उतरतं, म्हणजे ढाके सरांच्या कविता वाचल्यात, कोलडकर असतील आणि दास सर असतील, सगळ्यांच्या कविता वाचल्या. ही कविता मी माझ्या अनेक भुलभुळ्या जखमांवर बांधली आणि याचा विश्वासच पटत नाही माणसांना. मी त्या कविता वाचून जगलो. मला नेहमी म्हणजे मी जे काय, आज माझे वडील नाही आहेत, वडिलांना खूप आनंद झाला असता आज, कारण की त्यांना कधी कळायचं नाही. पण जेव्हा लोक बाकीचे म्हणतात की नागराज चांगला लिहितो, आणि बाकीचे म्हणतात म्हणून गावात, मग गावातले लोक असतील, वडील असतील, की काहीतरी लिहितोय, त्यांनाही होतं. वडिलांना एक प्रश्न होता, आईला एक वाटायचं की हा एकदम नाकर्ता मुलगा आहे माझा, हा वेगळंच काहीतरी बोलतो, देवांच्या आणि त्यांच्या अंधश्रद्धांच्या विरोधात काहीतरी बोलतो, आणि म्हणजे त्रास होतो. मला आजही स्वतःला कवी म्हणून घ्यायला भीती वाटते, कारण की मला कळत नाही की कशा, म्हणजे आपण काय लिहितो काय नाही. पण दमाणेसारखा एवढा मानाचा आणि सन्मानाचा पुरस्कार मला मिळाला तर नक्की काहीतरी चांगलं लिहित असेल. आणि मला बरोबर की नाही, खरंच मी लिहितो होतो काहीतरी चांगलं, आणि जे काय करत होतो ते चांगलं करत होतो. या प्रवासात या सगळ्या निवड समितीचे आणि सगळ्या या मंडळींचे मी आभार तर मानेनच. त्याचबरोबर प्रदीप आवटे, माझा मित्र मिथून गार्गी, माझे भाऊ, की ज्यांना कविता कळत नव्हती पण त्यांना कळायचं की काहीतरी चांगलं लिहितोय हे. जेव्हा बोलायचं तेव्हा त्यांना वाटतं काहीतरी चांगलं आहे. या सगळ्यांचे मी आभार मानेन की त्यांनी मला वेळोवेळी सावली दिली. आणि माणसं माझ्यासाठी या सगळ्या उन्हाच्या खूप प्रदीर्घ प्रवासात झाडासारखी उभी होती, आणि अजूनही ती माणसं उभी आहेत. म्हणूनच मला खरं तर हा प्रवास करणं सुसह्य होतं. आणि सगळ्यात जास्त मी आभार माझ्याच कवितेचे मानेन की ती लिहून मी जगलो आणि ती लिहून विचारलो. खरं तर व्यक्त होणं हा माझा प्रश्न आहे. मला बोलायला आवडतं. चौधरी सरांची माझी संजय चौधरी सर जे आहेत, त्यांनी मला सुरुवातीला सांगितलं की तू खूप चांगलं लिहितोय, तू स्वतःवर विश्वास ठेव, वाच आणि लिहित राहा. म्हणून माझी एक छोटीशी कविता आहे, आणि त्याच अनुषंगाने फिल्मकडे मी कसा वळलो की माझ्या हाती नसती लेखणी तर असती छिन्नी, माझ्या हाती नसती लेखणी तर असती छिन्नी, सतार बासरी अथवा कुंचला मी कशानेही उपसतच राहिलो असतो हा अतोनात कोलाहल मनातला. हा कोलाहल उपसण्याचा प्रश्न आहे. मग ती उन्हाच्या कटाविरुद्ध असेल, पिस्तुले असेल. मी चित्र काढायचो आणि भिंतीवर चिटकायचो, पण सारवण आले की ते चित्र फाडून टाकायचे. पण आता फिल्म टिकेल, पुस्तक खूप काय टिकणार नाही पण टिकेल, आणि मला समाधान होईल, त्याचे डोळे झाकेपर्यंत दिसेल. पिस्तुल एक माझी शॉर्ट फिल्म आहे, जिला जवळजवळ 15-20 नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले, 2 नॅशनल अवॉर्ड मिळाले. त्यातल्या छोट्या पारध्याच्या मुलालाही नॅशनल अवॉर्ड मिळालं. जो पारध्याचा मुलगा, त्याच्या आयुष्यातला पहिला फोटोही मीच काढला त्याचा. तो माझ्याच गावाच्या शेजारच्या पोपळचा मुलगा होता. त्याचा पहिला फोटो मी काढला, आणि त्यानं मोठमोठ्या ॲक्टरशी स्पर्धा करत नॅशनल अवॉर्ड जिंकलं, की जे आजही म्हणजे खूप भल्याभल्यानं मिळालं नाही. म्हणजे मला अभिमान वाटतो की मलाही नॅशनल अवॉर्ड मिळालं, पण मला खूप अभिमान वाटतो की त्या मुलालाही, आणि 2 पिस्तुल्यांना एक काहीतरी रेकग्निशन मिळालं. तो सूरज पवार आणि मी. जो शिस्तशीर राहतो, खाली मान घालून चालतो, नाकासमोर चालत राहतो, त्याला कोणी कवी म्हणत नाही. असा काहीतरी वेळावाकडा चालत राहिला की लोक म्हणतात बहुधा कवीच आहे वाटतं. त्यामुळे नागराज मंजुळे तुम्ही 100% कवी आहात, यात शंका नाही. आणि आज तर तुमच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे की तुम्ही चांगले कवी आहात.